गुरुदेव दत्त. मनाचा छंद हा दत्त दत्त आता. त्या स्वरूपाने ज्या स्वरूपात राहायचं आहे त्या स्वरूपाचं ध्यान आणि त्या स्वरूपाला कसं बनवता येईल, खऱ्या अर्थाने त्याचं चिंतन करणं म्हणजे देहस्थिती या निरूपणाकडे पाहतो. मन प्रकृती ध्यान, मन प्रकृती ध्यान, वातावरण शुद्धतन, घडवी संस्कारतन प्रकाश. ह्या देहाला प्रकाशमय करायचा असेल तर मनाची जी प्रकृती आहे, मन इतका आपला चंचल आहे, चपल आहे, त्या चपल मनाला खऱ्या अर्थाने शित्ता ठिकाणी कसं बांधता येईल त्याचा खऱ्या अर्थाने आपला चिंतन विचार केला पाहिजे. त्या मनालाच आपण हरिशरणी कसं बांधता येईल. हरिशरणी म्हणजे हरी हा माझ्याजवळच आहे, माझ्या देहरूपातच आहे, पण त्या देहरूपातला जो मन इतका धावतो तो न धावता त्याला एकाच ठिकाणी शांत कसा करता येईल ते खऱ्या अर्थाने आपण ते करता आलं पाहिजे. ते सहज लगेच नाही होत. ती प्रक्रिया करत 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 एखादा शिल्पकार किंवा एखादा चित्रकार रंग भरत असतो आणि रंग भरून हळूहळू ती पूर्ण प्रतिमा तयार होते. तेव्हा त्याला जो आनंद आणि त्या जो चित्र काढल्यानंतर त्याच्यातला आनंद आणि त्याच्यातली जी मनातली जी प्रसन्नता आहे ती दुखून असते. तसंच आपल्या शरीररूपी देहाला आपण हे मन प्रकृती ध्यान, वातावरण शुद्धतन, हे आपल्या ध्यानात आपण शुद्ध करत करत गेलो तर त्या स्वरूपाचा जेव्हा बनतो, आपण ज्या दत्त स्वरूप बनतो, हा देहच मी तो आहे, मी तोच आहे, या स्वरूपाशी एक आपल्यामध्ये ती तयार होते विचारधारा आणि त्या स्वरूपाचा बनतो. तेव्हा आपला मन, बुद्धी, इंद्रिय, ज्ञान, कर्म विकृत विचाराकडे आपलं जात नाही. आपल्यातलं जे विषयी वासना आहेत त्या उठत नाही, विकल्प उठत नाही आणि शांत होतो आणि एकाग्र होऊन मस्त राहतो. कुठलीच अपेक्षा नसेल, काय नसेल, असेल त्यात समाधान. तो खरा मनाची जी प्रकृती आहे ती आपल्याला खऱ्या अर्थात ती ध्यानाकडे लावली पाहिजे. ध्यानाकडे त्या वातावरणात, ते वातावरण आपल्या शरीरामध्ये आपण तयार केलं पाहिजे. वातावरण शुद्धतनं हे शरीराला वातावरण करता आलं पाहिजे आणि घडवी संस्कार ह्या तणाला, या शरीराला घडवता आलं पाहिजे, संस्कारमय बनवता आलं पाहिजे. ते बनवण्यासाठीच तर चांगला विचाराची गरज आहे, आत्मचिंतने स्वबोधची गरज आहे. आणि प्रकाश, मग प्रकाशमय स्वरूप होतो आणि त्या प्रकाशमय स्वरूपाला हे देवरूपी पाहायचं असेल तर त्या स्वरूपात आपल्या स्थितीमध्ये, त्या स्थितीमध्ये राहता आलं पाहिजे. आणि राहणं ही उत्तम प्रक्रिया आहे, ही आपल्याकडेच आहे, आपण शोधायला जातो, कुठे शोधायची गरज नाही. आपल्यामध्ये सगळी व्यवस्था त्यांनी निर्माण केलेली आहे. ती व्यवस्था आपल्याला समजणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या घरामध्ये जेव्हा आपण वायरमॅन काम करत असतो ते बरोबर तो वायर त्या मीटरमध्ये जोडला जातो. ती वायर मीटरला नेली जाते, मीटरवरनं ते सगळ्या ठिकाणी पास होतं. मग त्याचे मीटर किती चाललं आहे, किती लाईट संपवलं आहे, त्याच्यावरून त्याचा अंदाज काढतो. तसा आपला अंदाज जो तसंच असलं पाहिजे. ह्या देहरूपी देहाला आम्ही किती त्या योग्यतेने वापरलेलं आहे, वापरून त्या स्वरूपाने कसा मी प्रकाशमय केलेला आहे ते आपल्याला होता आलं पाहिजे. ही उत्तम देहस्थितीची क्रिया आहे. ती क्रियाकडे उत्तम ध्यानाकडे गेलं पाहिजे. गुरुदेव दत्त.